सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून सरकोली गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. अरे तुझा कॅमेरा एकदा सेट कर खाली बस. नाही तर तुला काय नीट झोपून द्यायचं नाही ते. मला एक गोष्ट लक्षात आली नाही. मराठा समाजानं आपण ज्यावेळेस या समाजासाठी दौरा काढला त्यावेळेस आपण गावातल्या लोकांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करू असं निवेदन दिलं होतं. पण एवढ्या मोठ्याल्या सभा व्हायला लागल्यात की या माझ्या जातीचा मला गर्व वाटायला लागला, अभिमान वाटायला लागला. अले मध्येच वही काय वाजत रे का ते नाही रे, कुणीतरी इकडं कोई करत. आपल्या समाजात एक वाक्यता नव्हती, एकजूट नव्हती. म्हणून समाजाच्या लेकराचं आयुष्याचं वाटोळं झालं. ही संघर्ष उन्हातानातला त्यासाठीच आहे. आपल्या पिढ्या गेल्या पण आता पुढची पिढी आपली बर्बाद होता कामा नाही म्हणून ही संघर्ष चालू आहे. आणि आपल्याला भाजावं लागणाऱ्या उन्हात आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखी समाधानाचे दिवस नाही येणार. मायबापाव, समाज इतका पेटून उठला, इतकं राज्य ढवळून निघालंय, आता कोणाला रोखायला तयार नाहीये. कारण चूकच तशी झाली. आमच्या वाटाला जायला नको होतं, आमच्या वाटेवरती आले. आमचा आणि त्यांचा काही संबंध नसतानाही माझ्या गोरगरिबांच्या लेकरा बाळाचा वाटोळा करण्याचा विडा त्यांनी उचलला. मायबापावर मी कधी चुकीचं माझ्या समाजाला सांगत नाही. मी एखाद्या वेळेस फाशी घेऊन मरण पण माझ्या समाजाला खोटं सांगणार नाही. माझ्या समाजाचा माझ्यावरती विश्वास असणारा मी गमावणार नाहीये. जातवान मराठ्यांचं रक्त आहे माझं, कधीही तुमच्याशी गद्दार होणार नाहीये. मी जाणून बुजून कधी कोणावरती आरोप करत नाही. पण माझ्या समाजाचा झालेला अपमान, त्याला दिलेला त्रास मला सहन नाही होत. शेवटी आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं? आपण आयुष्यात येऊन फक्त आपले लेकरच मोठे करायचे आणि आपला संसारच मोठा करायचा असं नाहीये. आजूबाजूच्या समाजाच्या लेकराला, लेकीबाळीला वेदना किती आहेत, त्याला दुःख किती आहे बघण्याचं काम आपलं आहे. आणि मराठ्यांवरती नेमके तेच संस्कार घडले. माझ्या समाजाला जर भोल पडत असेल कुणी, माझ्या समाजावरती जाणून बुजून अन्याय करणार असतात तर मी नाही गप्प बसू शकत. काहीही कारण नसताना माझा साधा प्रश्न आहे सरकारला, मराठेच तुम्हाला जर सत्तेवर बसवते तर आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना. आमचं फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाला म्हणणं आहे, तुमच्या बावनकुळ्याने आमच्या नोंदी रद्द केल्या का केल्या याचं उत्तर द्या. एकनाथ शिंदेनं शिरसाटांनी का नोंदी रद्द केल्याचं उत्तर द्या.
का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती तुम्ही उठलात? उत्तर द्यायला जागाच नाहीये. जे 3 वर्षापासून आपण संघर्ष केला आणि पक्का आरक्षण घ्यायचं ठरवलं आणि मराठ्यांना पक्का आरक्षण मिळतंय बघून सगळ्यांनी मिळून कट रचला. काही करून मराठ्यांच्या मनात गैरसमज पसरायचा. नोंदी निघालेले प्रमाणपत्र टिकणार नाहीयेत हा गैरसमज पसरायचा. हे षडयंत्र रचलं गेलं आणि 2 दिवस सरकारनं मीडिया ट्रायल घेतली. प्रमाणपत्र रद्द केले 4. जे कधीच रद्द होणार नाहीत ते. माझा मराठा समाज इतका खवळून का उठला तर त्याच्या लक्षात आलं ज्यांना आपण मोठं केलं तेच आता आपल्या पोरांना बर्बाद करायला लागलेत म्हणून खवळून उठला. यांनी जी नोंद बोडखे नावाची रद्द केली, ज्या मुलीची रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झालेली नोंद ही 1.5 वर्षापूर्वी सापडलेली, व्हॅलिडिटी सुद्धा 1 वर्षाची आहे. अचानक असं काय झालं की ती नोंद रद्द केली. दुसरं शिंदे हंडे, दही हंडे यांची नोंद रद्द झाली. जिल्ह्याची जात पडताळणी सांगते या दही हंडेला कुणबी प्रमाणपत्रावरती आम्ही निर्णय देत आहोत की यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी असा निर्णय जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्याने 3 दिला. सकाळी कुणबी सकाळी रद्द, एका रात्रीत. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला काही दिलं नाही, आम्ही कष्टाने मिळवलं ते तुम्ही खाऊ देत नाहीत. नेमकं मराठ्यांच्या लेकरांनी करायचं काय, मराठा समाजाने नेमकं करायचं काय? मी काय चुकीचं बोललो यांना? 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीसांना एका शब्दाने मी दुखवलं नाही. आपण आशा ठेवली माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतंय तर मला राजकारणाशी देणं घेणं नाहीये. मुंबईला गेल्यापासून आजपर्यंत 1 वर्ष होतंय, आपण एक शब्द सुद्धा त्यांना बोललो नाही. पण तुमचा 52 कुळ्या जर आमचे प्रमाणपत्र रद्द करतोय तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही. कारण आमच्यासाठी आमची जात महत्वाची आहे. आमचा बाप आमची जात आहे, आमचा समाज आमचा बाप आहे. पक्ष आणि नेता आमचा बाप नाहीये. तुमचा असल, तुमचं रक्त कोणतं आहे आम्हाला माहित पण नाही. एकतर 52 कुळे हे का ऐकलंच नाही, 96 कुळे ऐकलं, हे 52 कुळे कुंकड असतंय काय माहित. हे एकाएकीच कोणचं कुळ निघलंय, मुळ्यात ऐकलंय व कोमाचं वेगळं वेगळं. ही कोणची चुंबळे? असा प्राणी चित्र दिसतो, तोंड वेगळं, मागून बघितलं तरी सपाट, पुढून बघितलं तरी सपाट. ती पूर्वी एक हडप्पा संस्कृती होती बघा, मोहनजोदडो, त्यांच्यापेक्षा बेकार. बिचारीने त्याच्या माऊलीनं आईनं लहानपणी त्याला दूध फुकून पाहिजे नाही काय माहित, तसंच पोळलं त्याला, एवढं होत झाले त्याचे. एकनं जाऊन ते काय आलं आलपाड आमच्या मध्ये. तुला सोडित नाही भाऊ मी. तो मराठ्याच्या लेकरा बाळाच्या मुंडक्यावरती पाय दिलाय, तुला आता सुट्टी नाही. शिल्प बघितलं का तुम्ही अजिंठा लेणीचं? असा दिसतो तू कसला वेगळाच.
वेगळा दिसतोय, कोणत्याच मापात नाही. तो हा देवारा करणार मी, आणि तो यामुळे फडणवीसचा सुद्धा करणार. नाही तर मग चूक सुधारायची, नाही तर मग चूक सुधारायची. उदय सामंत साहेब म्हणलेत बघा, आम्ही आमची चूक सुधारत आहोत. ओके, म्हणजे भातावर वरण टाकल्यावर आम्ही आमचे सुधारण्यास तयार आहोत. म्हणलं ओके. तसंच फडणवीसांनी सुद्धा त्यांची चूक सुधाराव. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. पण नाही सुधरले रे बाबा. आता सामना मराठा संघ आहे, सामना मराठा संघ आहे, जमून होणार आहे. आता यांचं ना मस्तीच उतरायची आपल्याला एकदा. होऊन द्या त्या जे होईल ते होईल. यांनी काय केलंय, कुणाला बेजार करून टाकलंय, शेतकऱ्याला बेजार केलंय. कोणाच्या मागे ती ईडी लावते, ती एकूण कुणा आणली का येड्यागाडीची, लगेच भाजपमध्ये व्हा. दुसऱ्या सकाळीच माणूस. आमच्या तिकडे एक जणांनी फॉर्म भरला होता. आता ते 3 जिल्ह्याची निवडणूक होती ना, त्यात एक जणांनी फॉर्म भरला आणि नुसतं गाडी पशीच आलं, बाहेर उतरू. त्याला खाली उतरूच तर त्याचा ड्रायव्हर जवळ नोटीस होती, तुमच्या कारखान्याची चौकशी का करण्यात येऊ नये. तिथूनच माघारी गेला आणि का फॉर्मच काढून आला. यांच्या डोक्यात माझ. यांना वाटतं आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मराठा संघ सामना आहे, तुला बघतोच आता कसं काय काय करतो तू. तुम्ही चूक सुधारू नका, मग तुम्हाला दाखवतो हिसका आता कसा असतो. ती गाठ आपल्या संघ आहे. बावनकुळे गेलेले तर मी बी गेलेलो. हो द्या, आता गेलेल्याची टक्कर झाली. तू सगळं बघतोच आता, आणि शिरसाटला पण बघतो, त्यालाही सुट्टी नाही. त्यांनी प्रमाणपत्र रद्द केली. यांची वडावडी राजकारणाची, तू माझ्याकडे तू माझ्याकडे जाय. यांच्याच बळी आमच्या लेकराची. आमच्या लेकराने काय केलं तुमचं? तुम्हाला मी बोललेलं माय बापा वाईट वाटत असेल, पण मी प्रामाणिकपणानं प्रत्येक कार्यक्रमाची गोष्ट सांगतो. मी जे वाईट बोलतो, शिव्या देतो, तुम्हाला एखाद्या दिवस वाईट वाटत असेल, मलाही वाटतं देऊ नये. पण यांना भाषाच दुसरी कळत नाही, त्याला मी करू काय? बरं, सरकोलीच्या या मायबापाच्या शब्दावरती उद्यापासून बोलायचं मी बंद करतो. पण माझ्या एका शब्दाचं आधी उत्तर द्या. तुम्ही नका कसं काय म्हणता, मीच ग बसत नाही. जर समाजातल्या माझ्या काही माय मावल्यांना लोकांना वाटत असलं की मी बोलू नये, तर मी हे बंद करतो. पण माझ्या प्रश्नाचा अगोदर तुम्ही सगळेजण उत्तर द्या. तुमचे आई बापा घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसलेला आहे. तुमच्या दारात येऊन तुमच्या आई वडिलाला कोणीतरी शिव्या देतोय किंवा अपमान करतोय. दारात बसलेलं पोरग गप्प बसन का? जर ते शिव्या देताना पोरग गप्प बसत असलं तर ते आपल्या पोटचंच नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलाय. माझ्या समाजाचा कोणी अपमान करत असलं, पोरांचं वाटोळ करत असलं तर मी गप्प बसणार नाही, घोडेच लावणार. आम्ही काय कोणाच्या बापाचं खात नाहीत. आमचे कष्ट आम्हाला करावं लागतात. आमच्या समाजाच्या मायबापानं स्वतःच्या पायाला चप्पल घेतली नाही, डोक्याला तेल लावलं नाही, पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागं टाकलाय आणि लेकरं शिकवलेत. प्रत्येक आई बापानं माझ्या मराठ्याचं स्वप्न बघितलंय. लोकांच्या बांधावरती किती दिवस कामाला जायचं, किती दिवस कंपनीत कर्मचारी म्हणून काम करायचंय, किती दिवस ऊस तोडायचे, हमाल्या करायच्यात. म्हणून पोराला आणि पोरीला शिकवलंय. स्वप्न बघतोय माझा मराठ्यांचा बाप. माझाही पोरगा किंवा पोरगी अधिकारी होईल, त्या दिवशी आमचा सुखाचा संसार होईल. म्हणून आमच्या वाट्याला कायम दारिद्र्य ठेवायचंय का आमच्या लेकीला अधिकारी व्हायचं नाही? काय पाप केलंय माझ्या मराठ्यांच्या पोरांनी फडणवीस साहेब? इतके दुर्दैवी निर्णय तुम्ही घ्यायला कशामुळे लागलात?
माझा एकट्या मराठ्यांचा समाज देवेंद्र फडणवीसांनी का टार्गेट केलाय? उत्तर तरी द्या. माझा मायबाप समाज मत करतोय तुम्हाला, आमच्यावरच उलटवणार. आम्ही जन्म नुसता अन्याय सहन करायला नाही घेतलाय. तुमची मगरुरी मी लवकर मोडून काढणार आहे. शेवटी स्वप्न आम्हाला पण आहेत आणि तुम्हाला पण सांगतो, राजकीय पक्षाला आणि राजकीय नेत्याला बाप मानायचा मराठ्यांनी बंद करा. ज्या दिवशी संकट येईल ना, ज्या दिवशी तुम्ही आजारी पडताल, तुमच्यावरती संकट येईल, त्या दिवशी तुमचा पोरगा किंवा पोरगी तुमच्या तोंडावून आणि पाठवून हात फिरायला येणार आहेत. राजकीय नेता विचारायला येणार नाहीये तुम्हाला. आपल्या पोटचे सोन्यासारखे लेकरं, आपला पोटचा गोळा वायाला जाऊ देऊ नका. या समाजाचा सन्मान वाढवणं आपली जबाबदारी आहे. इतके पोरं आणि पोरी शिकले, सुशिक्षित, बेकार म्हणून घरी आहेत. शिक्षण लय महाग झालंय, आता नाही शिकू शकत आपण. आरक्षणातून तुम्हाला फीस माफ होणार आहेत, तुम्हाला सुविधा मिळणार आहेत, पैसे वाचतील, अधिकारी झाले तर सुखाचा संसार होईल. आपण वेगळ्या विचारानं बाहेर पडा. आता या पश्चिम महाराष्ट्राला म्हणलं जातं काही लोकांकडून, या लोकांचा भाग सदन आहे, यांच्याकडे बागायते आहेत, हे बाहेर येत नाहीत, हे एकजूट होत नाहीत. त्यांना खूप आहे. एकदा सरकोलीत येऊन बघ बरं मराठी किती जमले. काय कोण कोणाला नाव ठेवून भरोसाच नाही. टिंगला करण्यातच अर्धा आयुष्य गेलं. भरोसाच नाही लोकांचा. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हुशार झालाय, पहिला पण हुशारच होता, हे त्यांच्या लक्षात नाहीये. कारण मराठ्यांच्या लक्षात आलंय, एखाद्या वेळेस बागायती कमी झाली किंवा शेती जर कमी झाली तर पुढच्या 50 वर्षाचा जर विचार केला, आज कोणाकडे जर 2 एकर वावर असेल तर ते 10 गुंठ्यावर येणार आहे. कोणाकडे 10 एकर असेल ते अर्ध्या एकरावरती येणार आहे. हे हाल होणार आहेत म्हणून लवकरच सावध मराठ्यांनी आत्ताच व्हायचं. तुमच्याच पिकातला उत्पन्न झालेला पैसा वाचणार आहे. पगार वाढला, पोरं नोकऱ्याला लागले, तुम्हीच पैशावाले होणार आहेत. म्हणून आत्तापासूनच आपल्या लेकरा बाळासाठी सगळ्या वस्तू, आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवून ठेवायच्या. ही संघर्षच त्यासाठी सुरू आहे. मी माझ्या स्वार्थासाठी वैरी नाही झालो, या समाजाच्या लेकरा बाळासाठी सरकारचा वैरी झालोय. आणि माझ्यावर तर नुसते षडयंत्रच आहेत. कवा उठलं की षडयंत्र. फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं हे आता डबल शेवटचं षडयंत्र होतं. शिंदे साहेब यांच्यात कस काय मिसळली याचाच मेळ लागला ना. त्यांचा तांगा चांगला एका बाजूने पळत होता, यांच्या तांग्यात मध्ये घातला आणि स्वतःच चाक होरगडून घेणार आहेत ते आता. कारण मराठ्याचा या गर्दीत एकदा जर ते वर काढले की वर काढलेच, पुन्हा उठाव नाही होत. ज्यांना काड्या करायची सवय ते करणारच, पण बावनकुळ्याला मानावं लागत. हो ना यार, त्याला मानावं लागत. त्यांनी देवेंद्र फडणवीस पुरा अडचणीत आणलाय. काय ठरलं का काय त्याचं यावल्यावाल्याचं त्याचं. आपण खोटे आरोप करतो का? मी म्हणलो गावा या आरक्षणात काडी घालायचं काम छगन भुजबळनी केलं, धनेनी केलं. आपण खोटे आरोप करतच नाही. आपल्याला खरं बोलायची सवय. जेव चुकला त्याचा निटोबा काढायला मी आहे, तुम्ही नका टेन्शन घ्या. त्याची मथुरा पाण्यातच बुडीणार आहे मी.
इल्लय वळवळ करतो ना, त्याचं काळज ना करू तुम्ही. त्यांचं आधीचं कसं होतं ना, आताच कसं बघितलं असेल ना. हा. आता फक्त एवढंच असं करते ते, बस. दोनदा तीनदा हाली देत हाय का, चकमाला येते तर वरून बघत लावला कशाला. ते करतो मी, त्याचं जन सध्या सोडून दे. ते चिल्लर झाला आपल्या पुढं आता.